हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंदवारे ला 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 ला। काय मग या गाण्यावरून तुम्हाला कळालंच असेल मी कोणाविषयी बोलणार आहे ते। बरोबर, बॉलिवूड मधील एक यशस्वी पार्श्वगायक, संगीतकार, लाईव्ह परफॉर्मन्स, होस्ट आणि अभिनेता जे त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी आणि बहुमुखी आवाजासाठी ओळखले जातात, सोनू निगम। आणि 30 जुलै हा त्यांचा जन्मदिवस। भारतीय सिनेसंगीतात अलौकिक प्रतिभेचा धनी कोण आहे असा जर प्रश्न पडला तर प्रत्येकाकडून कदाचित एकाचेच नाव समोर येईल। त्यांना भारताचा मॉडर्न रफी आणि द लॉर्ड ऑफ कॉर्ड्स म्हणून ओळखले जाते। आहे ना इंटरेस्टिंग? चला त्यांच्याविषयी आपण आणखी इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया, पण त्याआधी आपला कल्लाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आर्या आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं कि घर कब आओगे। या गाण्यामार्फत घराघरात पोहोचलेल्या सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी झाला। त्यांना पार्श्वगायनाचे धडे घरातूनच मिळाले। किशोरवयात त्यांनी अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी जेतेपद पटकावले। तेव्हाच बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि ते वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईला आले। ते ज्यावेळी सिनेजगतात आले त्यावेळी त्यांच्या समोर कुमार सानू, उदित नारायण यांसारखे दिग्गज गायक होते। गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे सोनू निगम यांना महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही। त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांनी 1995 साली आलेल्या बेवफा सनम या सुपरहिट चित्रपटासाठी सोनू निगम यांना गायक म्हणून निवडले। या चित्रपटासाठी गायलेले अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का हे गाणं प्रचंड गाजलं आणि लोकांनी या प्रतिभावान गायकाची दखल घ्यायला सुरुवात केली। नंतर 1997च्या बॉर्डर चित्रपटातलं संदेशे आते हैं हे गाणं सुपरहिट झालं। त्याच वर्षी परदेस मधलं दिल दीवाना हे गाणं त्यांना मोहम्मद रफींच्या नकलेचा शिक्का पुसण्यास कामी आलं। या गाण्यानंतर त्यांची स्वतंत्र शैली सर्वांनीच मान्य केली। मग काय त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 32हून अधिक भाषांमध्ये 6000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत। सोनू निगम यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार, 4 आयफा पुरस्कार मिळाले आहेत। भारत सरकारतर्फे 2022 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। सोनू निगम यांना आमच्या कल्लाकार टीम कडून जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सोनू निगम यांची कोणती गाणी आवडतात हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com।